बुलढाणा जिल्ह्यामध्ये 30 जुलै रोजी जो पाऊस झाला होता त्या पावसाने अक्षरशः जिल्ह्यामध्ये थैमान घातलेला। विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर, मोताळा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर 130 मिलीमीटर हा पाऊस झाल्याची नोंद आहे आणि एकंदरीत 92 जे मंडळी आहेत त्या 92 मंडळापैकी 91 मंडळ जे आहेत ते बाधित झालेले आहेत। जवळजवळ 84,000 हेक्टरवरील जे पिकं आहेत त्यांचं मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण मलकापूर जवळ या ठिकाणी मोताळ्याचं जे शेत आहे त्या एका शेतामध्ये आहो आपण माझ्या मागे पाहू शकता। हे पपईचं या ठिकाणी पीक आहे, फळबाग आहे आणि या ठिकाणी या पपईची आपण अवस्था पाहू शकता। अक्षरशः पूर्ण म्हणजे 24 तास उलटूनही सध्या पाणी या प्रमाणात आजही त्याच प्रमाणात मोठं आहे। म्हणजे 24 तासा अगोदर हे पाणी किती प्रमाणात मोठं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या पूर्ण शेतामध्ये या जे पपईचं पीक आहे त्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे। म्हणजे जर आपण असं म्हणता येईल की या ठिकाणी पाण्यात पीक आहे की पिकात पाणी आहे अशीच काहीशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि मोठा जवळजवळ 84,000 हेक्टर जे क्षेत्र आहे ते बाधित झालेलं आहे आणि मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालंय। त्याचबरोबर अनेक घरांमध्ये पाणी गेल्यानं घरांची सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 2 व्यक्ती सुद्धा जिल्ह्यामध्ये मृत्युमुखी पडल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे आणि आजही प्रशासनाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि सतर्क राहण्याचे आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। माझं नाव पराग नरेश नाफळे आहे। माझं हे शेत आहे, पावणे 7 एकर शेत आहे। पावणे 7 एकर शेतामध्ये आम्ही पपई लागवड केलेली आहे। 1.5 एकर मका आहे माझा। पण पाणी भरपूर झालं। पाणी झाल्यामुळे शेतातलं पाणी निघायला पर्याय नाही। नाली जी पाण्याची नाली जाणारी आहे, रोडची नाली हे बंद आहे पुढे। मी वारंवार इतर सर्व अधिकारी व आपले आत्ताचे पालकमंत्री यांना पण, मकरंद अबा पाटील यांना पण निवेदन दिलेलं आहे। आजपर्यंत माझ्या निवेदनावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही आहे व या पाण्यामुळे आता माझं हे खूप नुकसान झालेलं आहे आणि मला या टोटल वावराला म्हणजे पपई आणि हे बगीचा बनवण्यासाठी 4-4.5 लाख रुपये आतापर्यंत खर्च आलेला आहे। तरी शासनाने लवकरात लवकर आमची मदत करावी। पाणी इथून न निघणं, पाणी जायला नाली बंद असल्यामुळे हा आम्हाला प्रॉब्लेम आहे। नाली जर निघाली तर आमचं पाणी पूर्णपणे निघून जात। कसा पाऊस झाला जिल्ह्यात? जिल्ह्यात खूप पाऊस झाला सर। 10 इंच पाऊस झाला काल आणि परवा म्हणून 10 इंच पाऊस झाला। पाणी न निघाल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे।